नमस्कार फॅमिली, जय शिवराय. तर आज आपल्याला नाही ना बागेत जायचं आहे. तर बागेत आपलं काल तुम्हाला बोलले होते अँगलचं काम, तर ते काम चालू आहे. तर काल एकच माणूस येणार होता, तर तोच माणूस आज आलेला आहे. एक माणूस काही आला नाही, तर त्या माणसामुळे यांनाच काम करायला लागलं. आज दिवसभर उन्हामध्ये, आज ऊन इतकं प्रचंड ऊन आहे, लय ऊन म्हणजे खूप. तर आत्ता 3 वाजले तरी इतकं सूर्य चमकतोय बस काही सांगताच येणार नाही. तर या सूर्यावरून दरवाजा लावायचा राहिलं बघा, काही गडबडीमध्ये तशीच निघून गेले असते. तर या सूर्यावरून मला एक वाक्य आठवलं. तर चमकायचं असेल तर सूर्यासारखं चमका. आपल्याकडे कोणी वर नजर करून बघायची हिंमतसुद्धा नाही झाली पाहिजे, असं बना. तर चला, त्यांचा आहे ना फोन येतो, मी चालते आता. तर हे बघा, झाले आपले अँगल बसून. हे बघा असं नट जे आहे ते फिट करून घेतले. एक हा मोठा जो रोड आहे तो आधीच उभा केलेला आहे. फक्त हे जे आहे ते बसवायचं होतं, आता हे बसून घेतले असं. तर बाकी वरती उंची याच्यासाठी काढली की आपल्यांना कधी कालांतरामध्ये जर कॉप पेपर जर टाकायचा असला तर त्याच्यासाठी ती उंची काढलेली आहे. तशी यंदा तर काही आपल्याला टाकायचं नाही आहे, त्याच्यामुळं मग एवढंच आता तारी वडायपुरतं आपण अँगल जे आहे ते बसून घेतले. तर तारी पण लगेच आता उद्या ओढूनच घ्यायचे. आज दोनच माणसं म्हणजे 2च जण असल्यामुळं, हे आणि एक माणूस, त्याच्यामुळं मग आज काय एवढंच अँगलचंच काम झालं. हे पण काम पुरेसंच आहे, कारण की दिवसभर खूप म्हणजे प्रचंड ऊन होतं. एवढ्या उन्हामध्ये आता शेवटचं काम फायनली झालं आहे. तिकडं शेवट करून झालं आहे आणि ते गेले गाडी घेऊन घरी. मला म्हणे ट्रॅक्टर घेऊन घरी आहे. आणि अँगल आहे ना खूप गरम आहे, हातसुद्धा नाही लावून देते. एवढं गरम याच्यामध्ये दिवसभर काम केलं, एवढंच खूप झालं आहे. बघू आता उद्या तारी वडायचं. आले आले. तर ते पुढं जाऊन उभे राहिले. तर मी पण थोडंसं गवत वगैरे काढून घेतलं आणि आता निघालेच घरी. तर ट्रॉलीमध्ये सगळं सामान वगैरे टाकून घेतलं. नट वगैरे, पोते वगैरे आणले होते. अँगलवरती पाण्यामध्ये भिजून अँगलवरती टाकत होते ते, तरी पण गरम जे आहे ते उष्णता सोडतच होते अँगल. तर चला आता मी निघते. तर हे बघा, तिकडनं आले नाही तर लगेच गोऱ्याला घेऊन गेले. चहा पाणी झाला, लगेच गोऱ्याला बांधायला घेऊन गेले. आपण आहे ना तिकडे ना कोपऱ्यामध्ये शाळू मका टाकलेली आहे ना, तिकडे गोऱ्याला बांधतं. तिकडे ना चरायला पण त्याला मस्त व्यवस्थित खातो पण तो. आणि इकडचं आपलं गहू कसं एकदम नादखुळा जबरदस्त. सगळ्यांचे गहू उरकून गेले, आता काढायचे जवळपास काहीतरी 10% गहू गावामध्ये काढायचे राहिले असतील. आपला जो आहे तो लेट गहू होतं, त्याच्यामुळं मग काढायला पण लेट आला आहे. तर हे बघा इकडं घेऊन चालले बघा ते बांधायला. तर आज इकडे ना दूर निघतो बघा आपल्या याच्यापासून. गव्हाचं रान पेटवलं असणार आहे नांगरण्यासाठी. तर आपल्याला पण हे रान जे आहे ते नांगरावंच लागणार आहे पूर्ण. आता एक रान जे आहे ते नांगरायला सुरुवात करायला लागणार आहे. पण पहिले आता बागाचं जे आहे ते काम मेन आहे, उरकून घेणं. कारण की ना वारं वावदानामुळं फांद्या नको जास्त मोडायला किंवा झुकायला, त्याच्यामुळं पहिले ते काम करून घेणं मेन आहे. आता पूर्ण आठवडा शक्यतो त्याच्यातच जाणार आहे. तुम्ही म्हणाल पूर्ण आठवडा कसं काय, तर उद्याचा दिवस तर तारी ओढण्यातच जाईल. नंतरून मग फांट्यावरती बांधायच्या,
आणि खाली काही थोडंफार गवळ वगैरे राहिले ते काढायचं. ते सगळ्यामध्ये तर दिवस जाणारच आहे. तर आपला शाहू बघा तिथे हिरवं हिरवं दिसतंय का, गोरा घेऊन चालले बघा ते, तिथं आहे आपलं शाहू पूर्ण. तर गव्हाचे बॅग पण भरायला सुरुवात करायचीच आहे, पण आज बघू आता काय होतं.